नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का रिफ्रेश रेट, FPS यातला फरक काय असतो? किंवा रिफ्रेश रेट, FPS, रिस्पॉन्स टाइम हे काय असतं? याचा उपयोग काय आहे? आपण लॅपटॉप घेताना किंवा मॉनिटर घेताना, कम्प्युटरचे हे डिसाईड करताना आपल्याला काय ह्याच्यातलं लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं की व्हिडिओ जो असतो ना आपण किंवा गेम किंवा कुठलीही मूव्ही ही एक प्रकारे अनेक पिक्चर्स म्हणजे चित्र, इमेजेस आपण एकत्र करून बनवतो. ह्या इमेजेसनाच फ्रेम्स असं म्हणतात. म्हणजे आपण पहिले ते जुन्याच्या ते पुस्तक यायचं ना, असं ते आपण खोलायचो, मग ते आपल्याला असं वाटायचं की ते चालतंय वगैरे, चेंज होते, फुल असं मोठं होतं वगैरे, ते पुस्तकं यायची ना. तसंच असतं व्हिडिओ आपण जो मोबाईलमध्ये बघतो ना, तो तसाच असतो. सुरुवातीपासूनच आहे ना, मूवीज ज्या आहेत त्या 24 फ्रेम मध्ये शूट होतात असं हे असतं. त्याच्यात मोशन ब्लेअर वगैरे ऍड करून आपण त्यात स्मूथनेस ऍड केला जातो आणि त्या 24 मध्ये शूट केला जातो. त्याचा अर्थ काय की 24 FPS म्हणजे काय, किंवा तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते 30 FPS मध्ये दिसतात मोबाईलचे. यूट्यूबवर वगैरे आपण जे बघतो, किंवा आजकाल 60 FPS, माझा व्हिडिओ हा 60 FPS मध्ये दिसतो. गेम्समध्ये तुम्ही बघा 100 FPS असतात, 1000. आता जर तुम्ही व्हॅलोरंट वगैरे सारखा गेम खेळायला गेला तर 300-400 FPS पण आजकाल येते. तर ह्या FPS चा अर्थ काय, तर फ्रेम्स पर सेकंड, म्हणजे 24 फ्रेम्स पर सेकंड म्हणजे 24 FPS. तर 24 इमेजेस तर एका सेकंदात चेंज होतात. म्हणजे आपण ते पुस्तक चेंज करतो ना, ही 24 पानं तुम्ही जरा एका सेकंदाला तुम्ही चेंज करताय, म्हणून ते तुम्हाला स्पीड मध्ये दिसतं आणि स्मूथ एक फ्लो दिसतो, एक मोशन, कंटिन्युअस मोशन दिसतं. असं नाही वाटत की ते इमेजेस स्टिच केल्यात, असंच वाटतं की तुम्हाला एक व्हिडिओ चालू आहे बेसिक. तर ते असतं. तसं 60 मध्ये गेला तर अजून स्मूथ दिसतं, आणि 100च्या वर गेला की तुम्ही स्लो मोशन आजकाल आपण बघतो मोबाईलमध्ये असतं. 900 वगैरे FPS पण असं, पण शक्यतो आजकाल किती 240 वगैरे FPS पण स्लो मोशन येतं. तर ते तसं आपल्याला दिसतात. गेम्समध्ये काय असतं, तर गेम्समध्ये तेवढ्या फ्रेम्स म्हणजे दिसत आहेत तेवढे इमेजेस, गेम्स जो तुम्ही खेळताय, जो ऍक्शन चालू आहे, जो तो प्लेअर धावतोय, काय कुठला अटॅक करतो, काय ते तुम्हाला 100 फ्रेम्स एका सेकंदामध्ये चेंज होताना दिसणार आहेत. आता ह्याचा फायदा काय, त्यांनी असं केलंय, ठीक आहे, बॉल टाकतोय समजा आपण, धरला, तुम्ही क्रिकेट 19 वगैरे खेळताय, धरला किंवा अटॅक करतो, तलवार मारतोय, तुम्हाला एवढं दिसते. तर तुम्ही 60 FPS मध्ये खेळताय, 100 मध्ये तुम्हाला अजून त्याच्यातले डिटेल्स दिसणार आहेत. तुम्हाला प्लेअर हलतोय, व्हॅलोरंट सारखा वगैरे गेम आहे, COD सारखा गेम आहे, PUBG सारखा गेम आहे, त्याच्यात तुम्हाला धावताना दिसतंय, तर तुम्हाला तुम्हाला ब्लर दिसणार आहे जर तुमचे फ्रेम स्लो असणार आहेत, किंवा लॅग आपण ज्याला म्हणतो, लॅग होणार आहे. जो फास्टवाला आहे तुम्हाला FPS जास्त आहे, तर तुम्हाला दिसेल की तो प्रत्येक फ्रेम तो कुठे कसा जातो, मिली सेकंदानुसार तुम्हाला जाणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही ऍडजस्टमेंट करून तुम्ही त्याला मारू शकता. ठीक आहे, तर हा फायदा असतो FPS चा. पण आता दुसरा एक असतो रिफ्रेश रेट. आता रिफ्रेश रेट काय असतो की तुम्ही जर माझी मागची व्हिडिओ बघितली असाल, ठीक आहे, तर त्यात तुम्हाला माहिती असेल की मी रिफ्रेश रेट बद्दल बोललोय, आणि त्यात बोललोय मी पिक्सल्स बद्दल, डिस्प्लेच्या पिक्सल्स बद्दल बोललोय. तर पिक्सल्स असतात ना, ते प्रत्येक ह्याला लाईट आहे तर ती रिफ्रेश होत असते काही वेळेनुसार. तर जेवढा जास्त हर्ट्ज जे आहे ना, हर्ट्ज मध्ये आपण मोजतो, हर्ट्ज हे जे युनिट आहे त्याचा अर्थ असतो पर सेकंड. कुठलीही गोष्ट पर सेकंड मध्ये तुम्हाला मोजायचे असेल तर ते हर्ट्ज मध्ये मोजतात. तसं की फ्रिक्वेन्सी मोजली जाते की एका सेकंदात किती वेळा वर खाली होते ती फ्रिक्वेन्सी, किंवा पेंड्युलमची असेल तर अशी, ते एका सेकंदात किती वेळा होते, तर तो हर्ट्ज असतो. तर हर्ट जे आपण बोलतो ना की 60 हर्ट्सचा डिस्प्ले आहे, 90 हर्ट्स आहे, 120 हर्ट्स आहे, 144 आहे, 240 आहे, 360 आहे, आजकाल अजून जास्त पण आलेत, पण हे डिस्प्ले टाईप आहेत, बरोबर आहे. तर तो काय असतो की तिथला पिक्सल, प्रत्येक पिक्सल हा तेवढ्या वेळा रिफ्रेश होतो. ठीक आहे, आता तो तेवढ्या वेळा रिफ्रेश झाला, याचा अर्थ तेवढ्या वेळा तुम्ही स्क्रीन चेंज करता, तेवढ्या वेळा तुम्ही तिथे नवीन स्क्रीन म्हणजे नवीन इमेज लावू शकता. म्हणजे जर तुमचा 144चा हर्ट्सचा डिस्प्ले आहे, तर तुम्ही 144 हर्ट्स नवीन फ्रेम्स तिथे जनरेट करू शकता, बरोबर आहे. आणि मोबाईलमध्ये वगैरे स्क्रोलिंग वगैरे करताना त्याचा उपयोग होतो, कारण की ते स्मूथ दिसतं एकदम, कारण की फ्रेम्स तेवढ्या कट नाही होत, प्रत्येक मिली सेकंदा वाईज तुम्हाला फ्रेम नवीन दिसतात. त्यामुळे फोनमध्ये स्क्रोल करताना किंवा PC मध्ये पण स्क्रोल वगैरे करताना तुम्हाला स्मूथनेस वाटतो, अॅनिमेशन वगैरे चालू असताना. तो रिफ्रेश रेटचा भाग असतो. बेसिकली प्रत्येक पिक्सल हा रिफ्रेश होत असतो.
त्याची लाईट, त्याचा कलर हे रिफ्रेश होत असतो. आता जर तुम्ही सेम पिक्चर ठेवत असाल तर तो सेम लेवलला रिफ्रेश होतो. आणि जर तुम्ही गेम वगैरे खेळत असाल तर त्या फ्रेम ज्या नवीन येत आहेत त्या तो डिस्प्ले करत असतो, त्या रिफ्रेश करत असतो. ठीक आहे. आता रिफ्रेश रेट आणि फ्रेम रेट हा जर तुम्ही गेमिंगच्या बाबतीत बघायला गेलात तर त्याचा एक असतो की रिफ्रेश रेट जो आहे हा डिस्प्लेचा आहे आणि जीपीयू कडून फ्रेम्स येत आहेत. जीपीयू इमेजेस प्रिंट करतोय आणि त्या तुमच्या डिस्प्ले पर्यंत पोहोचवतोय. ठीक आहे. हा FPS झाला. आता तुम्ही बघत असा की बऱ्याचशा गेम्स मध्ये तुम्हाला दिसतं, तुम्ही गेम टेस्ट वगैरे व्हिडिओ बघितले ना तर कोपऱ्यात तुम्हाला दिसतं की किती फ्रेम रेट आहे, FPS किती आहे. त्याचा काय अर्थ असतो की तेवढा फ्रेम हा जीपीयू किंवा सीपीयू जो काही तुम्ही शक्यतो जीपीयू आपण गेमिंग साठी वापरतो म्हणून जीपीयू बोलतोय, हा तेवढा FPS तुम्हाला थ्रो करतोय. पण तुमचा पीसी किंवा तुमचा मॉनिटर तेवढेच फ्रेम दाखवू शकतो जेवढा हार्डचा तो डिस्प्ले आहे. म्हणजे तो तुमचा सीपीयू जीपीयू जरी 500 फ्रेम्स सेंड करत असला, व्हॅलोरंटमध्ये होतात, CSGO मध्ये 120 130 पूर्वी खूप जायचं, 200 वगैरे पण जायचे. ठीक आहे. ते कॉल ऑफ ड्युटी मध्ये 144 वगैरे. पण तुमचा जर डिस्प्ले 120चा आहे तर तो 120 फ्रेमच तुम्हाला दिसणार आहे. फक्त तो हे असतो, तो दाखवतो की एवढा फ्रेम तुमचा जीपीयू कॅपेबल आहे. ठीक आहे. आता फ्रेम डिले जीपीयूनी ती तो किती सेकंदात चेंज करू शकतो. रिफ्रेश तर होतोय पण तो चेंज पण करायला पाहिजे ना. कलर तो फक्त रिफ्रेश होतोय आणि कलर चेंज करणं किंवा काही दुसरं इंटेन्सिटी कमी करणं, काय करणं, हा इनपुट आल्यावर हे तुम्ही हे करताय, तुम्ही गोळी मारलीत की जीपीयूनी ती क्रिएट केली गोळी तुम्ही शूट करताय की तुमच्या गनच्या ह्याच्यातून गोळी कुठून सुटते, किती वेळा सुटते आणि तो इथला तो साधारण ऑरेंज येल्लो वगैरे असे कलर असतात, ते इथे आहे, ते इथे आणि इथे गेलेत ते, बरोबर आहे, थोडेसे पुढे सरकत आहेत. हे किती वेळात होते त्याला मिलीसेकंड. आता ह्याचा उपयोग आपल्याला जसं नाही 4 ते 5 मिलीसेकंड्स इज मच इज लाईक इनफ फॉर मोस्ट ऑफ द युजर्स. ठीक आहे. 1 मिलीसेकंडचे पण येतात पण ते जे खूप फास्ट म्हणजे जे गेमर्स प्रोफेशनल आहेत, ई स्पोर्ट्स गेमर वगैरे त्यांच्यासाठी उपयोगाचं आहे. बाकीच्यांसाठी रिस्पॉन्स टाइम इज 4 मिलीसेकंड इज इनफ. ठीक आहे. रिफ्रेश रेट काय असतो की पिक्सल रिफ्रेश होतोय आणि रिस्पॉन्स टाइम काय आहे, तिथला कलर, तिथला काय तुमचा इंटेन्सिटी आहे, पिक्सलचा कलर वगैरे काय आहे तो चेंज करण्यासाठी रिस्पॉन्स टाइम असं किती लवकर होतं आणि FPS तुम्हाला समजले. आता आपण जेव्हा लॅपटॉप किंवा मॉनिटर किंवा काही खरेदी करणार आहोत तेव्हा आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, रिस्पॉन्स टाइमचं एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. मॉनिटरमध्ये 4 मिलीसेकंड मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असतात. 1 मिलीसेकंड असेल पण ती एवढं यूज नाही होत, ते मग ब्राईटनेस वगैरे कमी होतो, त्यामुळे त्याचं असं हे होत नाही. नॉर्मल युजरला 4 मिलीसेकंड 3 मिलीसेकंड मोर दॅन इनफ असतात. तर राहिला प्रश्न FPS आणि हर्ट्सचा. तर तुम्ही जर लॅपटॉप घेताय आणि त्याच्यावर 240 हर्ट्स लिहून दिलं, शक्यतो कंपनीज करत नाही पण केलंच की 240 हर्ट्स लिहून द्यायला दिलंय आणि त्याच्यात 50-60 50-70 आहे आणि त्यांनी रेझोल्युशन दिलं 1600p 1440p, तेवढं रेझोल्युशन मध्ये तेवढे फ्रेम्स तो लॅपटॉप नाही थ्रो करू शकत त्याचा जीपीयू. ठीक आहे. त्याला मग काय काय त्यांचे DLSS वगैरे आहे ते लावावे लागतं. हे करण्यापेक्षा DLSS मध्ये थोडक्यात सांगतो, रेझोल्युशन कमी करतो, अपस्केल करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे तो चालवतोय, जीपीयू चालवतोय तुम्हाला तुमचा गेम 1080p वर, तुम्हाला दाखवते 1440p वर. ह्याच्यामुळे जीपीयू वरचा लोड कमी झाला, कारण की त्याला फक्त अपस्केल करायचं, ते जेवढं हे नसतं ऍक्च्युअल 1440 मध्ये गेम चालवण्यापेक्षा तो लो रेझोल्युशन मध्ये चालवणं जास्त सोपं असतं आणि त्याला अपस्केल करणं सीपीयूवर जीपीयूवर जोर नाही पडत. आणि मग हा जो हे आहे त्याच्यामुळे त्याच्यात फ्रेम्स वाढतात. आता नवीन जे हे आलं DLSS त्याच्यात ते AI जनरेटेड फ्रेम, ते खूप वेगळा विषय. तुम्हाला पाहिजे असेल तर मी नंतर व्हिडिओ बनवेन, आपण ते नंतर बघू. सर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तो बोलतो की 244 हर्ट्स आहे, 240 हर्ट्स आहे आणि 50-70 आहे, तर तुमच्या मॉनिटरमध्ये 3060 आहे, 3070 आहे, 1460 4060 वगैरे आहे. नाही तुमचा CPU जेवढे फ्रेम्स थ्रो करू शकत मोस्ट ऑफ द गेम्स, आणि गरजही नाही. तुम्ही स्टोरी गेम्स खेळत असाल,
बेसिक लेवलची गेमिंग करत असाल तुम्हाला 144 हर्ट्स खूप खूप चांगलं दिसतं. अजिबात तुम्हाला स्टटर दिसत नाही किंवा लॅग वाटत नाही, काही वाटत नाही, खूप स्मूथ चालतो. तुम्ही जोपर्यंत प्रोफेशनल नाही तोपर्यंत तुम्हाला 144 हर्ट्सच्या वर जायची गरज नाही. हा तुमच्याकडे आहेत पैसे, तुम्ही खर्च करू शकता. 4090 आहे तुमच्याकडे, 5090 आहे, 5080 आहे, तुम्ही 4080 आहे तर तुम्ही जाऊ शकता. पण तरी 144 च्या वरती तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला वाटेल की स्मूथ झालं आहे, पण ऍक्च्युअली जे आहे ना हे 120च्या खाली जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला फरक कळत नाही की किती फरक आहे दोन डिस्प्ले मध्ये, 144 आणि 240. हा तुम्ही कम्पेअर केलात आजूबाजूला दोन डिस्प्ले ठेवून तर तुम्हाला समजेल की हा स्मूथ आहे, हा स्मूथ आहे, ह्याच्यात मला एज भेटत आहे नाही भेटत आहे. पण इट्स लाईक नीट पिकिंग, म्हणजे असं तुम्ही शोधताय, फक्त कुठून तरी शोधायचंच आहे म्हणून, पण एवढा फरक दिसत नाही. त्यामुळे 144 हर्ट्स इज लाईक बेसिक. मोस्ट ऑफ द स्टोरी गेम्स, मोस्ट ऑफ द ई स्पोर्ट्स जे तुम्ही बेसिक लेवलला खेळणार आहात काम होऊन जातं. त्यामुळे मॉनिटर आता थोड्या दिवसात हे येईल, सेल येईल, तर मॉनिटर वगैरे घ्यायचंय किंवा लॅपटॉप घ्यायचंय तर बाकीच्या हार्डवेअरवर तुम्ही जास्त खर्च करू शकता इन्स्टेड ऑफ जास्त की फक्त मार्केटिंग स्टंट आहे म्हणून जास्त FPS वर हे. आणि रिस्पॉन्स टाइम मॉनिटर मध्ये जास्त हे असतो, त्याची गरज नाही तुम्हाला लॅपटॉप मध्ये. तर मॉनिटर्स मध्ये तुम्ही 4 मेगापिक्सल इज मोस्ट ऑफ द केसेस मध्ये येतो अँड दॅट्स मोर दॅन इनफ. ओके, तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजला असेल. काय नसेल समजलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं काही चुकत असेल तर ते मला सांगा. अजून काय सजेशन असेल तर त्या कमेंटमध्ये सांगा. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.